तर मित्रांनो, अंकुश चौधरी दिग्दर्शित पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा सिनेमा आज रिलीज झालेला आहे आणि खरं सांगायचं झालं तर खूप कमी अपेक्षा घेऊन मी हा सिनेमा पाहायला गेलो होतो. कारण ज्या प्रकारचे सिक्वल्स आपण पाहिलेत गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये आणि मराठीमध्येही, की काहीही गरज नसताना खूप ओढून-ताणून सिक्वल्स बनवले जातात. ना त्यातले कलाकार त्या सिनेमांमध्ये खूप काही इंटरेस्टेड असतात असं वाटतं, ना त्या सिनेमांमध्ये काही वेगळेपण असतं. केवळ पहिल्या सिनेमाचं नाव वापरून प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्याचा तो एक प्रयत्न असतो. पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा सिनेमाही तसा असेल असं मला वाटलं होतं. पण सरप्रायझिंगली सिनेमा ॲक्च्युअली खूप चांगला आहे. सिनेमा आपलं मनोरंजन करतो, आपल्याला शेवटपर्यंत सिनेमाशी बांधून ठेवतो. एकंदरीत फार काही विचार न करता, डोक्याला ताप न देता, केवळ चांगला टाईम स्पेंड करण्यासाठी आपण आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत ज्या प्रकारचे सिनेमे पाहतो, हा त्या प्रकारचा सिनेमा आहे. सिनेमाविषयी मला एक भीती होती, ती होती एज फॅक्टर. कारण पहिला सिनेमा 20 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. आता भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे त्यांच्या 50शी मध्ये आहेत. अशोक सराफांनी 70 पार केलेली आहे. सो पहिल्या सिनेमांमधली जी पात्रं आहेत त्यांच्यामध्ये हे कलाकार आजही तितकेच सूट होतील का? ही माझ्या मनामध्ये एक शंका होती. पण मी चुकीचा ठरलो. या तीनही पात्रांना पडद्यावर पाहताना आपल्याला ती आजही तितकीच फ्रेश वाटतात. जणू काही आपण 2006 मधल्या कलाकारांनाच पाहतोय आणि हे कलाकार त्या भूमिकांमधून कधी बाहेरच पडले नाहीत असं आपल्याला वाटतं. या सगळ्या सिनियर कलाकारांचं काम तर अर्थातच खूप चांगलं होतं. पण एक अशी अभिनेत्री आहे जिचं विशेष कौतुक केलं पाहिजे. ती आहे रिंकू राजगुरू. कसं आहे मित्रांनो, जेव्हा तुमचा पहिलाच सिनेमा असा ब्लॉकबस्टर होतो ना, तुमचं वय लहान असतं, तुमच्याकडे अनुभव नसतो. हा सगळा सक्सेस पचवणंच तुमच्यासाठी खूप अवघड असतं. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर तुमच्याकडे भरपूर ऑफर्स येतात आणि तुम्ही फार न विचार करता चुकीचे सिनेमे निवडता. तुम्हाला त्याच प्रकारच्या भूमिका सारख्या मिळू लागतात आणि हे जे तुमच्या पहिल्या सिनेमाच्या यशाचं ओझं असतं ना, तेच तुम्हाला खाली दाबतं. परिणामी काही काळानंतर तुमचं दिसणंच बंद होतं आणि हे आजवर 1-2 नाही, अनेक कलाकारांसोबत झालेलं आहे. पण रिंकू राजगुरूचे विशेष कौतुक करावे लागेल, कारण तिने सतत स्वतःला इव्हॉल्व करण्याचा प्रयत्न केलाय. अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा. तुम्ही तिचे 5-6 वर्षांपूर्वीचे इंटरव्ह्यूज पहा आणि आताचे इंटरव्ह्यूज पहा. तुम्ही तिचा या सिनेमामधला आणि मागच्या काही सिनेमांमधला अभिनय पहा. तुम्हाला दिसेल की ती खरंच खूप गुणी कलाकार आहे. तिच्यामध्ये ती भूक आहे स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःचं पोटेन्शियल दाखवण्याची. या सिनेमात तिने तिच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलाय. सिनेमातल्या कॉमेडीविषयी बोलायचं झालं तर काही ठिकाणी सिनेमा तुम्हाला हसवतो, काही ठिकाणी हसवत नाही. कॉमेडी ही शेवटी सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. माझा आणि तुमचा अनुभव पूर्णपणे वेगळा असू शकतो. पण तरीही मी म्हणेन की खूपच धमाल कॉमेडी पाहायला मिळेल या अपेक्षेने सिनेमा पाहायला जाऊ नका. खरं तर त्या हेतूने हा सिनेमा बनवलाच गेलेला नाहीये असं मला वाटतं. सिनेमामध्ये कथा आहे आणि त्या कथेविषयी सिनेमा सिरियस आहे. केवळ काहीतरी ब्रेनलेस कॉमेडी असलेला सिनेमा बनवूया या उद्देशाने सिनेमा बनवलेला नाही. सिरियस ड्रामा खूप पाहायला मिळतो आपल्याला या सिनेमामध्ये. विशेषतः सिनेमाच्या सेकंड हाफमध्ये. सेकंड हाफमध्ये कॉमेडी सीन्स तसे कमी आहेत, पण शेवट येता येता परत आपण त्या कॉमेडी झोनमध्ये जायला लागतो. असं असलं तरी कुठेही सिनेमा आपल्याला बोर करत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिनेमा आपल्याला बांधून ठेवतो. आपलं मनोरंजन करतो आणि आपल्याला हसवतो. सिनेमाचा स्क्रीन प्ले खूप टाईट आहे. केवळ 2 तासाचा रन टाईम आहे या सिनेमाचा. 2 तास कधी येऊन गेले तुम्हाला कळणार पण नाही. विशेष म्हणजे सिनेमामध्ये एकही गाणं नाहीये. पहिल्या सिनेमातली गाणी अर्थातच खूप आयकॉनिक होती. आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत. या सिनेमात मात्र आपल्याला गाणी ऐकायला मिळत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर या सिनेमाच्या कथानकामध्ये त्या गाण्यांना कुठे जागा होती असं मलाच वाटत नाही. पण जे या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते खूप चांगलं होतं. काही ठिकाणी आपल्याला खूप ड्रॅमॅटिक, एपिक म्युझिक ऐकायला मिळतं, जे या सिनेमाच्या टोनला सूट होतं असं मला वाटतं. आणि आता येऊया आपल्या लेजंड्सकडे. अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे. खरं तर जसं मी आधी म्हटलं, त्यांचं काम इतकं कन्व्हिन्सिंग आहे की आपल्याला वाटतच नाही की पहिल्या सिनेमामध्ये आणि या सिनेमामध्ये 20 वर्षाचं अंतर आहे. चंदन या पात्रामधला जो इनोसन्स आहे, जो त्याचा साधेपणा, खरेपणा आहे, तो इथेही आपल्याला पाहायला मिळतो. मदन सुद्धा खूप चांगला मुलगा आहे, पण त्याच्यामध्ये जो एक लहान आगाऊ मुलगा दडलेला आहे, तो सतत बाहेर येत असतो. त्याला कळत नाही तो काय बोलतोय, जे त्याच्या डोक्यात येतं ते तो पटकन बोलून जातो. रतन यांच्यामधला जो धीर-गंभीरपणा आहे, ते बाहेरून कडक दिसतात, पण आतून ते तितकेच प्रेमळ आहेत, तितकेच प्रामाणिक आहेत. सो या पात्रांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते, ते या सिनेमात देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे तिघेही खूप लाइकेबल आहेत, खूप गोड आहेत. त्यांना स्क्रीनवर कितीही पाहिलं तरी आपलं मन भरत नाही. सिनेमामध्ये काही गोष्टी अशा देखील आहेत, ज्या मला फार आवडलेल्या नाहीत. जे कॅमिओज आहेत या सिनेमामध्ये, कंटेंट क्रिएटर्सचे, डॅनी पंडित असो किंवा अथर्व सुदामे असो, ते कॅमिओज खूप फोर्स्ड वाटतात. ना त्यांची काही गरज होती सिनेमामध्ये, ना त्यांच्या येण्याने कथेला काही फरक पडतो, ना कथा पुढे जाते. आणि ते कॅमिओज ज्या पॉइंटला येतात सिनेमामध्ये, तो इंटरव्हलचा सीन आहे.
खरं तर सिनेमाचा जो इंटरव्हल असतो तो नेहमीच एखाद्या हाय पॉईंटवर एंड केला जातो आणि अशा महत्त्वाच्या पॉईंटला जेव्हा असे कॅमिओज पाहायला मिळतात ना, तेव्हा खरंच खूप निराशा होते. दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा सेकंड हाफमध्ये सिनेमा थोडासा सिरियस होत जातो, तेव्हा कुठेतरी तो रुळावरून घसरायला लागतो. सिनेमा आपल्याला बोर नक्कीच करत नाही, पण कुठेतरी सिनेमामधला जो कॉमेडीचा पोर्शन आहे, ज्यासाठी आपण सिनेमा पाहायला गेलोय, तो थोडासा बाजूला पडत जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर फार अपेक्षा न ठेवता तुम्हाला जर तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत एखादा चांगला एंटरटेनिंग कॉमेडी सिनेमा पाहायचा असेल, तर हा सिनेमा नक्कीच पाहू शकतो. कॉमेडी सिनेमांच्या बाबतीत एक गोष्ट असते, की तुम्ही कोणत्या माइंडसेटने सिनेमा पाहायला चाललाय, हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर प्रत्येक ठिकाणी फक्त लॉजिक शोधायचंय, असं कुठं असतं का? असं का दाखवलंय? अशा चष्म्याने जर तुम्ही सिनेमा पाहणार असाल, तर तुम्हाला याच सिनेमाचा काय, कोणत्याच कॉमेडी सिनेमाचा मनापासून आनंद घेता येणार नाही. त्यामुळे थोडं चिल राहायला शिका आयुष्यामध्ये आणि 2 तास मला मस्त वेळ घालवायचा आहे, या उद्देशाने एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा पाहायला जा. बाकी मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा सिनेमा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.